नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 आणि मित्रहो आता सकाळचे 7:10 झालेले आहेत। मित्रहो, गेले काही दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या राज्यातील वातावरणामध्ये मोठे बदल होताना पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये आपल्याला वातावरणामध्ये गारवा पाहायला मिळतो तर कधी वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उकाळात वाढ झालेली सुद्धा पाहायला मिळते। अशातच गेले 2 ते 3 दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळत आहे। आणि आता मित्रहो, काल दिनांक 11 सप्टेंबर 2024 कालपासून आपल्या राज्यातील वातावरणामध्ये थोडी सुधारणा होताना सुद्धा पाहायला मिळत आहे। सध्या मित्रहो, अशी माहिती समोर येत आहे की या चालू सप्टेंबर महिन्यामध्ये पावसामध्ये खंड असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। सोबतच परतीचा मान्सून कधीपासून सुरू होणार या संदर्भात सुद्धा एक थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्रहो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुणे आणि सातारा हे 2 जिल्हे जर वगळले तर संपूर्ण राज्यामध्ये आज कोरडं वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे। पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून या ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे। वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार जर पाहायला गेलं तर आपल्याला आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी भंडारा, गोंदिया, अमरावती आहे, सोबतच वर्धेचा काही भाग आहे, अकोला आहे, हा जो काही मध्य प्रदेश राज्यालगत असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये सायंकाळच्या वेळी वातावरण तयार होऊन आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळू शकते। त्यानंतर कोकण विभागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकतील, ज्यामध्ये रायगड आहे, सोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहे, सोबतच मुंबई आहे, या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतील, शक्यता फार कमी आहे। तर मित्रहो, आपल्याला आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला समाधानकारक पाऊस पाहायला मिळत आहे। तरी पण अशी काही गावे आहे, अशी काही तालुके आहे की ज्या ठिकाणी आपल्याला समाधानकारक पाऊस सध्या तरी झालेला नाही आहे। असं काही जे आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओवर जो शेतकऱ्यांचे कमेंट येतात त्यावरून असं लक्षात येत आहे। तर अशा शेतकऱ्यांसाठी, अशा गावांसाठी एक चिंतेची बाब आहे की आपल्या राज्यामध्ये पुढील काही दिवसासाठी पाऊस विश्रांती घेते असं सध्या चित्र समोर येत आहे। वेदर मॉडेलच्या जे काही वेदर मॉडेल आहे या काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार आपल्याला साधारण 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान, म्हणजे साधारण आपल्याला 19-20 सप्टेंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळणार आहे। आणि हवामान खात्याचा जर अंदाज पाहायचा झालं तर आपल्याला साधारण 16 सप्टेंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये कोरडं वातावरण राहणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। आणि या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून तर आपल्याला 19-20 सप्टेंबरपर्यंत पावसामध्ये उघडीप किंवा पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे ज्या भागामध्ये, ज्या गावामध्ये पाऊस झालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे। बाकी उर्वरित ठिकाणी तर हा पाऊस चांगला बऱ्यापैकी झालेला आहे। तेथील शेतकऱ्यांना असं वाटत आहे की हा पाऊस कधी विश्रांती घेतो किंवा काहीतरी काळासाठी हा पावसाने विश्रांती घेतलेली पाहिजे असं तेथील शेतकऱ्यांचं मत आहे। तर आपल्याला पुढील 19-20 सप्टेंबरपर्यंत आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन जो काही 20-25 किलोमीटरचा जो काही भाग असतो त्या भागामध्ये आपल्याला तुरळक हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते, पण तो सार्वत्रिक पाऊस नाही राहणार आहे। आणि परतीचा पावसाचा जर विचार करायचा झाला तर परतीचा पाऊस साधारण आपल्याला एक 15 ऑक्टोबरपर्यंत आपल्या राज्यातून संपूर्णपणे आपल्याला परतलेला पाहायला मिळतो, असं दरवर्षीचं ते एक गणित आहे। सध्या तरी हवामान खात्याने परतीच्या मान्सूनबद्दल अजूनही कुठलंही म्हणजे स्पष्टीकरण किंवा कुठलाही अंदाज दिलेला नाही आहे। त्यामुळे सध्याच तरी आपल्याला तुर्तास तरी आपल्याला असं म्हणता येणार नाही की या तारखेपासून परतीचा मान्सून चालू होणार किंवा सुरू होणार। सध्या तरी एक आपण म्हणू शकतो की राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळणार आहे। साधारण एक पुढील 8-9 दिवस आपल्याला राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळणार आहे।